नमस्कार मंडळी, योगूस किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज नवमीचा दिवस, रंग आहे गुलाबी। सिद्धिदात्री हे देवीचं रूप आहे। मार्कंड पुराणानुसार अष्टसिद्धी आहेत। अणिमा, लघिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व, वशित्व अशा अष्टसिद्धी आहेत। या अष्टसिद्धी मिळवण्यासाठी शंकराने याच रूपामध्ये देवीची मदत घेतली आणि त्यामुळे अर्धनारीनटेश्वर हे रूप महादेवाचं प्रसिद्ध झालं। मंडळी, 10 वर्षाच्या कुमारिकेचे पूजन केले असता आपल्याला या सर्व अष्टसिद्धी प्राप्त होतात, अशी या सिद्धिदात्री रूपाची महिमा आहे। आई राजा उदो 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 उदो। मंडळी, आत्ता जो आपण पदार्थ करणार आहोत तो आहे उपवासाचा ढोकळा। चला तर मग रेसिपी पाहूयात। तर मंडळी, आज नवमी निमित्त सिद्धिदात्री मातेला नमन करून आपण वरईचा उपवासाचा ढोकळा याची रेसिपी पाहणार आहोत। सर्वप्रथम साहित्य पाहूयात। चला तर मग, हे पहा, 2 वाट्या वरई घेतलेली आहे, पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे, हे मीठ आहे, हे जिरा आहे, हे तेल आहे, ही काळी मिरी आहे, हा खायचा सोडा आहे, हे दही आहे आणि ही मिरची ग्राइंड करून घेतलेली आहे। तर मंडळी, हे आहे आपलं साहित्य। चला तर मग पुढची कृती पाहूया। तर आपण आता मिक्सरमध्ये या दोन्ही गोष्टी बारीक वाटून घेऊयात। हे पहा, हे साबुदाणे गेले आतमध्ये, आता ही वरई जी आहे ती चालली आतमध्ये, सुळकंती गेलेली आहे आणि आता आपण ती ग्राइंड करून घेणार आहोत। टंटणॅंग टंटणॅंग। मंडळी, आता आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे। हे आपण सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत। सर्वप्रथम आपण हे वरई आणि साबुदाणा एकत्र केलेलं ग्राइंड केलेलं पीठ याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। याच्यानंतर आता आपण हे दही जे आहे ते छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मंडळी, हे पहा, अशा रीतीनं आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। आता मंडळी, सर्वात महत्त्वाची हिरवी मिरची टेस्टसाठी ही सगळी आपण ह्यात अशा रीतीनं टाकलेली आहे। आपण याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत। गरजेनुसार आपण हे मिक्स करत करत पीठ बनवत आहोत आणि आता आपण हे मुरायला ठेवूयात। तर मंडळी, आता याच्या नंतरची प्रोसेस जी आहे ती जरा फास्ट करावी लागणार आहे बरं का। हे पहा, हे आपलं पीठ, याची छान कन्सिस्टन्सी जमून आलेली आहे। हे पीठ तयार झालेलं आहे। इथं पाणी आपण उकळत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये ती कढई ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता, याला आपण तेल छानपैकी लावून घेतलेलं आहे, म्हणजे ढोकळा व्यवस्थित सुटतो आपला। आणि याच्यामध्ये आपल्याला ते बॅटर जे आहे सगळं टाकायचं आहे। त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे सोडा टाकायचा आहे आणि त्यावर पाणी टाकायचे आणि ते पटापट पटापट आपल्याला हलवून घ्यायचे। चला मंडळी, तर आपण हे पहा, अशा रीतीनं हे पीठ आहे इथे। त्याच्या आधी आपण तेल 2 चमचे असं छानपैकी आपण पसरून टाकतो आहे त्याच्यावरती। हे पहा, आणखीन 1 चमचा आणि याच्यानंतर हे आधी आपण हलवून घेणार आहोत छानपैकी। आता मंडळी, याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। अगदी चिमूटभरच आपण तो घेणार आहोत। हा आता आपण बरोबर याच्या मधोमध टाकणार आहोत। हे पहा, आणि ह्याच्यावरती हे थोडंसंच पाणी टाकणार आहोत। आणि हे आता पटापट आपण असं छानपैकी ढवळून घ्यायचं आहे। हे जे आहे बॅटर, हा बॅटरचा मॅटर करायचा आहे मंडळी। हे बघा, ह्याच्यामध्ये छानपैकी आपण असे हे पसरवून सोडत आहोत। तेल लावल्यामुळे ते छानपैकी सर्वत्र पसरतं आहे पीठ। मला असं वाटतं की छान याच्यामध्ये संपूर्ण हे बसेल। हे पहा, आता हे ताट आपण थोडंसं असं सगळं बॅटर व्यवस्थित पसरण्यासाठी ठोकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ह्याच्यावर ठेवणार आहोत। मंडळी, आता याच्यावर आपण काळी मिरी चिमूटभर अशी
छानपैकी पसरवून टाकत आहोत. हे पहा, सर्वत्र काळजीपूर्वक अशी छानपैकी 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे वाफेवरती छानपैकी शिजेल. चला तर मग, तर आपण चेक करूयात आपला ढोकळा तयार झालाय का ते. पकडीने जरा ताट व्यवस्थित बाजूला घ्यायचं आहे, कारण गरम असते ताट ते. हे पहा, आता आपण ढोकळ्याच्या वड्या पाडून घेऊया. तर मंडळी, अशा रीतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हे जिरे आपण ह्यात टाकणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. मस्त फोडणी बसलेली आहे जिऱ्याची. आणि आता आपण ही जिऱ्याची फोडणी जी आहे ती अशी सावधानीपूर्वक मस्तपैकी याच्यावरती मंडळी, आपला जो उपवासाचा वरईचा ढोकळा आहे, इट इज नाव रेडी टू सर्व. तर मंडळी, अशा रीतीनं आपला वरईचा उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे. आपण टेस्ट करूयात. याच्याबरोबर आपली नेहमीची चटणी आहेच आहे. वा, अतिशय खुसखुशीत स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा, आणि याच्याबरोबर ही चटणी. मंडळी, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्ह्यू करा. खात राहा, सुखात राहा. योगूज किचन, वरईचा उपवासाचा ढोकळा. डॅन डॅन.